आजच्या दिवसात सुरुवात झाली सकाळी 4:41 तसं आम्ही 4:35चा अलार्म लावला होता, पण जाग आली 4:41ला. उठल्याबरोबर ब्रश करून लगेच गरम पाणी 1 ग्लास भरून प्यायले. लगेच आवरून रनिंगसाठी तयार झाले. शूज घातले आणि वॉकसाठी निघाले. तसं सकाळी वातावरण एकदम फ्रेश होतं, म्हणून वॉक करताना काहीच त्रास झाला नाही किंवा समजा जास्त श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास झाला नाही आणि मी थोड्याच वेळात माझं 4 किलोमीटरचं टार्गेट कंप्लीट केलं. माघारी येऊन फ्रेश होऊन लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकात आज बनवलं होतं पोळ्या आणि कोबीची भाजी. कोबीची भाजी बनवून झाली. लगेच गॅस पुसून घेतला आणि भांडी घासायला घेतली. तसं आमच्या घरात वॉशबेसिन किंवा डिशवॉशर नाही. माझे हातच डिशवॉशरचं काम करतात आणि आमचं अंगण वॉशबेसिनचं काम करतं. भांडे घासून झाले. जाळीत पाणी नितळण्यासाठी ठेवले आणि लगेच कपडे धुवायला घेतले. कपडे धुवून झाली. त्यानंतर लगेच रानात गेले. रानात आज खुरपणी चालू होती, त्यामुळे थोडा वेळ तिथंच थांबले. नंतर घरी आल्यावर खूप जाम भूक लागली होती, म्हणून जेवायला घेतलं. जेवणात आज होतं कोबीची भाजी, पोळी, काकडी, टोमॅटो आणि 1 वाटी दही घेतलं होतं. कोबीची भाजी तशी मी सिंपलच बनवली होती. मला जास्त मसालेदार आवडत नाही, म्हणून मग मी थोडंसं मसाले आणि मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून सिंपलशी अशी कोबीची भाजी बनवली होती आणि नंतर शेवटी थोडीशी चणे डाळ टाकली होती. जेवण झाल्यावर 3-1 तास अभ्यास केला. अभ्यासात आज मी सिंपल इंटरेस्टचे 100 क्वेश्चन सॉल्व केले. त्यातच आली आमची नाटकी अशी भाजी. घरी आली होती ताई आणि दाजींसोबत. आल्यावर लगेच मावशी कोंबड्या दाखव, कोंबड्या मोजू, मावशी शेळ्या दाखव, शेळ्या मोजू, असं करत तिचे नाटकं चालू झाले. मग तिच्यासोबत खेळत खेळत कधी संध्याकाळ झाल्याचे कळलंच नाही. मग लगेच संध्याकाळचं जेवणाचा टाईम झाला. मग आज जेवणात बनवली होती खिचडी. त्यासोबतच घेतलं होतं टोमॅटो आणि खिरा आणि खिचडीवर थोडंसं साजूक तूप टाकलं होतं, मला खूप आवडतं म्हणून. आणि त्यानंतर जेवण झाल्यावर थोडंसं चालले आणि अशा प्रकारे माझं 10,000 पावलांचं टार्गेटसुद्धा कंप्लीट झालं होतं. म्हणजे दिवसाचं माझं हे दुसरं टार्गेट कंप्लीट झालं होतं. पहिलं म्हणजे 4,000